नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संजय वैद्य, अर्थशास्त्र विभाग, राब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, MA अर्थशास्त्र भाग 2 सेमिस्टर 3 यासाठीचा जो संशोधन पद्धती नावाचा पेपर आहे, त्या पेपरचं पहिलं युनिट संशोधनाची ओळख हे आपण मागच्या ज्या व्हिडिओ झालेले आहेत 9-10 व्हिडिओ त्यामध्ये पूर्ण केलेला आहे. या पेपरचं दुसरं युनिट जे आहे संशोधन समस्या आणि संशोधन आराखडा, रिसर्च प्रॉब्लेम अँड रिसर्च डिझाईन असं नावाचं आहे. आणि त्या प्रकरणाचा, त्या युनिटचा जो पाठ्यक्रम आहे, अभ्यासक्रम आहे, त्यामध्ये पहिला घटक आहे रिसर्च प्रॉब्लेम, मीनिंग, आयडेंटिफिकेशन अँड सिलेक्शन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. संशोधन समस्येचा अर्थ, निश्चिती आणि निवड असा घटक आहे. दुसरा जो घटक आहे तो आहे संशोधनाचा आराखडा, अर्थ आणि उद्दिष्ट. तिसरा घटक आहे संशोधन आराखड्याची गरज आणि वैशिष्ट्य, नीड्स अँड कॅरेक्टर ऑफ रिसर्च डिझाईन. आणि शेवटचा घटक आहे 2.4 टाईप्स ऑफ रिसर्च डिझाईन, डिस्क्रिप्टिव्ह, डायग्नोस्टिक, एक्सप्लोरेटरी आणि एक्सपेरिमेंटली, की संशोधन आराखड्याचे प्रकार. त्यामध्ये वर्णनात्मक संशोधन आराखडा, निदानात्मक संशोधन आराखडा आणि अन्वेषात्मक संशोधन आराखडा, परिचयात्मक संशोधन आराखडा आणि प्रयोगात्मक संशोधन आराखडा असा हा दुसऱ्या प्रकरणाचा आपला अभ्यासक्रम आहे. त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आज आपण या भागामध्ये संशोधन समस्येचा अर्थ पाहणार आहोत. की संशोधन समस्या ही शोधनाची प्रक्रिया आहे असं म्हटलं जातं. की एखादा संशोधन विषय कसा निश्चित करणं याला संशोधन समस्या, संशोधनाच्या भाषेत रिसर्च प्रॉब्लेम असं म्हणतात. संशोधन समस्या. आणि ही संशोधन समस्या कशी निश्चित केली जातं, तिचा नेमका अर्थ काय हे विचारात घेतलं पाहिजे. कारण कुठल्याही संशोधन पद्धतीचा अभ्यास करत असताना किंवा कुठलंही संशोधन कार्य हाताळत असताना त्यासाठी पहिल्यांदा संशोधन विषयाची निश्चिती करावी लागते किंवा संशोधनासाठी अभ्यास विषयाची निवड करावी लागते. यालाच व्यावहारिक भाषेत संशोधन समस्या असं म्हणतात. परंतु संशोधकाला संशोधन विषय कसा सुचतो हे देखील विचारात घेणं महत्त्वाचं आहे. की निसर्गाच्या सानिध्यात आणि मानवी समाज व्यवस्थेत वावरत असताना त्याच्या भोवती, अवतीभोवती ज्या घटना घडून येतात, जे व्यवहार घडून येतात आणि त्याच्याबद्दल त्याला अनुभव येतात, ज्ञानेंद्रिय, सेन्सस ऑर्गन हे त्याचे अनुभव घेण्याची साधने आहेत. की सभोवताली घडणाऱ्या घटनांचा अनुभव व्यक्ती किंवा मानव आपल्या ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने घडतात. अशा घटना आणि व्यवहाराच्या बाबतीत जेव्हा का, कसे, केव्हा, कशामुळं असे प्रश्न उपस्थित होतात किंवा समस्या निर्माण होतात आणि त्या ते प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची जेव्हा त्याची तीव्र इच्छा निर्माण होते, तीच खरी शास्त्रीय संशोधनाची पायरी होय. की व्यावहारिक जीवनात किंवा बौद्धिक पातळीवर आणि व्यावहारिक जीवनात जे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नांची उत्तरं शोधून घेण्याची तीव्र इच्छा किंवा त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची गरज ही संशोधनाची खरी जननी म्हटलेलं आहे. म्हणून गरज ही संशोधनाची जननी आहे असं शब्दप्रयोग वापरला जातो. म्हणून एखाद्या की त्या विषय क्षेत्रात, सामान्य अभ्यास क्षेत्रामध्ये जे संशोधन केलं जातं त्यासाठीची विषय निश्चिती म्हणजे संशोधन समस्या होय. अभ्यासासाठी विषयाची निश्चिती करणं म्हणजे संशोधन समस्येची निश्चिती करणं. आणि ही संशोधन समस्या कशी निश्चित केली जाते हे देखील आपल्याला पाहणं म्हणजे की सामान्यपणे एखाद्या विषयासंबंधित असणाऱ्या घटना, समस्या, व्यवहार याबाबत
संशोधक अज्ञानी असतो, अनभिज्ञ असतो आणि त्या संबंधित तो प्रश्न उपस्थित करतो आणि त्या प्रश्नांची, त्या विषयाची मर्यादा निर्धारित करतो. हीच खरी शास्त्रीय संशोधनाची काय म्हणतात पायरी आहे. की शास्त्रीय पद्धतीनं संशोधन करत असू तर आपल्याला संशोधन विषय निश्चित करावा लागतो. आणि हा संशोधन विषय कसा निश्चित होतो तर तो निसर्ग आणि समाज व्यवस्थेत वावरत असताना ज्या काही घटना घडून येतात, जे काही व्यवहार दिसून येतात, त्याबद्दल तो अनुभव घेत असतो. तेव्हा त्याला बौद्धिक पातळीवर असंच का, कशामुळे, काय होईल, असे ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतात तेव्हा त्या प्रश्नातून त्याला सामान्य विषय, सामान्य अभ्यास क्षेत्र निर्धारित करता येतं. की संशोधकाची आवड आणि निवड, की एखाद्या संशोधकाला एखाद्या विषयामध्ये आवड असते आणि काही वेळेस त्या क्षेत्रामध्ये व्यावहारिक गरज निर्माण होते. यामधून तो अभ्यासाचं सामान्य क्षेत्र निर्धारित करतो किंवा त्याला अभ्यास क्षेत्र असं म्हणतात, सामान्य विषय क्षेत्र असं संबोधलं जातं. आणि एखाद्या वेळेस की सामान्य विषय क्षेत्र निर्धारित करणं म्हणजे संशोधन विषयाची निश्चिती किंवा संशोधन समस्येची निश्चिती होत नाही. की सामान्य विषय क्षेत्रातून त्या संशोधकाची आवड निर्धारित होते. त्या सामान्य विषय क्षेत्रामध्ये त्या घटनेच्या एका विशिष्ट पैलू संदर्भात संशोधक अज्ञानी असतो आणि त्यावेळेस तो प्रश्न निर्माण करतो. त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी संबंध प्रक्रिया राबवत असतो. म्हणून संशोधन समस्येची निवड ही संशोधन कार्यातील अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. की संशोधन समस्या निश्चित करणं, ती संशोधन समस्या कशी निश्चित केली जाते, की व्यावहारिक भाषेमध्ये आपण असं म्हणलं जरी जात असलं तरी संशोधन समस्या निर्धारित करणे ही शोधनाची प्रक्रिया आहे. शोधनाची प्रक्रिया म्हणजे संशोधन समस्येची व्याख्या करत असताना आपल्याला अशी शब्दशः परिभाषा करणं शक्य होत नाही. परंतु संशोधन समस्या ही शोधनाची प्रक्रिया आहे. म्हणजे संशोधन विषय निश्चित करणं ही देखील शोधाची प्रक्रिया आहे. की व्यावहारिक गरज आणि बौद्धिक आणि सैद्धांतिक पातळीवर एखाद्या प्रश्नाबाबत जाणून घेण्याची व्यावहारिक गरज निर्माण होते. त्या गरजेतून संशोधकाला त्या घटनेबद्दलच्या, त्या व्यवहाराबद्दलच्या विशिष्ट पैलू संदर्भात अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते आणि त्या जाणीवेमधून तो संशोधनासाठी विषय निश्चित करतो. यालाच संशोधन समस्या असं म्हटलेलं आहे. म्हणून की तुम्हाला व्यावहारिकदृष्ट्या की संशोधकाची जिज्ञासा आणि व्यावहारिक गरज यामुळेच संशोधकाचे सामान्य विषय क्षेत्राकडे लक्ष केंद्रित होते. की संशोधकाची जिज्ञासा, जाणून घेण्याची तीव्र इच्छा आणि त्यावेळेस परिस्थिती सापेक्ष काही गरज निर्माण झाली असेल तर त्यामुळे संशोधकाचं सामान्य विषय क्षेत्राकडे लक्ष वेधलं जातं आणि किंवा केंद्रित होतं. सांगण्याचं तात्पर्य की एखादी समस्या सोडवायची असेल किंवा एखादा विषय सुचवायचा असेल की कृषीची, भारतात कृषीची उत्पादकता का कमी आहे, ही प्रश्न निर्माण झाला. या प्रश्नावर लक्ष केंद्रित झाल्यानंतर ती कशामुळे होते, का होते, तिचं स्वरूप काय, हे प्रश्न जेव्हा निर्माण होतात आणि त्याबद्दल तो अज्ञानी असतो तेव्हा त्या कृषी क्षेत्राच्या फील्डवर्क म्हणजे कृषीच्या संदर्भात दर हेक्टरी उत्पादकता म्हणजे कृषीची उत्पादकता, की दर हेक्टरी जे उत्पादन होतं त्याला आपण कृषीची उत्पादकता, ती इतर देशाच्या तुलनेत कमी आहे हे आपण नेहमी म्हणतो. पण ती का कमी आहे हा प्रश्न निर्माण झाला आणि या प्रश्नामुळं कृषी क्षेत्रातील कृषी म्हणजे कृषीची उत्पादकता हा सामान्य विषय झाला, सामान्य अध्ययन क्षेत्र झालं. या सामान्य अध्ययन क्षेत्राची निवड करणं म्हणजे संशोधन समस्या निश्चित करणं होत नाही, तर सामान्य कृषीची उत्पादकता कोणत्या कारणाने कमी आहे आणि का आहे हे जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा
की जलसिंचन सुविधांमुळे कृषीची उत्पादकता कमी आहे असं जेव्हा विधान संशोधक करतो, त्या विधानाच्या अनुषंगाने संशोधनाची उद्दिष्ट निर्धारित करतो आणि त्या अनुषंगानं त्या विषयाची मर्यादा निर्धारित करून स्पष्ट असं करतो की अहमदनगर जिल्ह्यातील कृषी उत्पादकता जलसिंचन सुविधेमुळे कमी आहे याचा चिकित्सक अभ्यास करणे. जेव्हा तो असा विषय निर्धारित करतो तेव्हा त्याला संशोधन समस्याचं निर्धारण असं म्हणतात, निश्चिती असं म्हणतात. म्हणजे संशोधन कार्यामध्ये संशोधन शास्त्रीय पद्धतीने संशोधन समस्येची निवड म्हणजेच अभ्यासासाठी संशोधनपर अभ्यासासाठी विषयाची निवड करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हीच वैज्ञानिक संशोधनाची पहिली पायरी आहे. म्हणून संशोधनात संशोधन समस्येची निश्चिती, संशोधन समस्या निवडण्याची गरज याला अतिशय महत्त्व दिलं जातं. एम.फिल PhDच्या संदर्भात जे शोधप्रबंध मांडले जातात किंवा शोधनिबंध मांडले जातात, प्रबंध लिहिले जातात, त्यामध्ये ते लिहिलं गेलं पाहिजे की संशोधन समस्या निवडीची गरज म्हणजे संशोधन त्या विषयात का करू वाटलं हे सांगणं. म्हणजे संशोधकाला संशोधन विषय कसा निर्धारित करतो किंवा संशोधनासाठी एखादा अभ्यास विषय कसा निश्चित करतो याला संशोधन समस्या असं म्हणतात. आणि संशोधन समस्या निर्धारण करणं ही शास्त्रीय संशोधनाची पहिली पायरी आहे. एकदा संशोधनासाठी अभ्यास विषय निश्चित केला की त्याच्या पुढील बऱ्याचशा बाबी सुरळीत चालतात. म्हणजे संशोधन समस्येच्या निश्चितीमध्ये संशोधन समस्येचं सूत्रण या घटकाचा देखील समावेश होतो. की संशोधन समस्येचं सूत्रण म्हणजे काय की संशोधन अभ्यासाची उद्दिष्ट विधानाच्या स्वरूपात स्पष्ट करणं म्हणजे संशोधन समस्येचं सूत्रण. की एकदा संशोधकाला एखाद्या विषयाबद्दल एखाद्या घटनेबद्दल बौद्धिक आणि व्यावहारिक पातळीवर प्रश्न निर्माण होतो, त्या प्रश्नाच्या अनुषंगानं त्याचं सामान्य विषय क्षेत्राकडे लक्ष केंद्रित होतं आणि त्या सामान्य विषय क्षेत्रातून एखाद्या विशिष्ट पैलूच्या बाबतीत तो अज्ञानी असतो आणि त्या अज्ञानाबद्दल जाणून घेण्याची त्याची तीव्र इच्छा निर्माण होते, तेव्हाच संशोधन समस्येचं उगम होतो. ओरिजिन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम की गरज ही संशोधन समस्येची जननी आहे. की एखाद्या घटनेबद्दल एखाद्या व्यवहाराबद्दल जेव्हा संशोधकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आणि त्या प्रश्नाच्या त्या प्रश्नाची उत्तरं शोधून घेण्यासाठी तो जाणीवपूर्वक त्या समस्येचे अधिक अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, ती त्याची गरज होते. बौद्धिक गरज म्हणतात त्याला. की एखाद्या घटनेबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा, जिज्ञासा, या जिज्ञासापोटी संशोधन करायला तो प्रवृत्त होतो. किंवा परिस्थिती सापेक्ष अनेक समस्या निर्माण होतात, त्या समस्येची उत्तरं शोधून घेण्याची इच्छा, यामधून संशोधकाला संशोधनासाठी विषय सुचतात आणि त्या विषय सुचणं म्हणजेच संशोधन समस्या होय. म्हणून संशोधन समस्येची व्याख्या करताना टाउनसेंड यांनी असं म्हटलेलं आहे की निराकरणासाठी समोर आलेली समस्या म्हणजे संशोधन समस्या होय. की कुठल्याही सामान्य अभ्यास क्षेत्रामधील निराकरणासाठी समोर आलेली समस्या म्हणजे संशोधन समस्या होय. की टाउनसेंडनं की जेव्हा व्यावहारिक पातळीवर आणि बौद्धिक पातळीवर एखाद्या सामान्य विषय क्षेत्रामध्ये ज्या समस्या निर्माण होतात आणि त्याचे निराकरणासाठी ती समस्या आव्हानात्मक समोर येते, ती समस्या म्हणजे संशोधन समस्या होय. भारतातील दारिद्र्याचा अभ्यास म्हणजे भारतातील दारिद्र्य हे सामान्य विषय क्षेत्र झालं, परंतु त्या सामान्य क्षेत्रामधून की आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमुळे भारतातील
भारतातील दारिद्र्याचं किंवा बेरोजगारीमुळे भारतातील दारिद्र्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे किंवा वाढते आहे असं सांगणं म्हणजे दारिद्र्याचा आणि रोजगाराचा संबंध विचारात घेऊन एखादं कार्यक्षेत्र दारिद्र्याच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी निवडणं आणि त्या अनुषंगानं संशोधन कार्य करणं यालाच आपण संशोधन म्हणजे दारिद्र्य ही समस्या आव्हानात्मक स्वरूपात उभा आहे आणि तिचं निराकरण करण्यासाठी ज्या ज्या समस्या निर्माण होतात त्या निश्चित करणं म्हणजे संशोधन समस्या होय असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर कर्लिंग यांनी असं व्याख्या संशोधन समस्येची व्याख्या करताना संशोधन समस्या म्हणजे एक प्रश्नवाचक विधान होय अशी केलेली आहे की कर्लिंग यांनी संशोधन समस्येची व्याख्या करत असताना काय म्हटलं की संशोधन समस्या म्हणजे एक प्रश्नार्थक विधान होय की संशोधन समस्या म्हणजे दुसरं तिसरं काहीही नाही. मानवाच्या अनुभव कक्षेमध्ये ज्या ज्या घटना घडतात जे जे व्यवहार होतात ज्या ज्या बाबी दिसून येतात आणि त्याबद्दल तो ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने अनुभव घेत असतो तेव्हा त्या घटनेबद्दल त्या बाबीबद्दल जेव्हा प्रश्नवाचक विधान तयार होतं ते विधान म्हणजे संशोधन समस्या होय. ते विधान म्हणजे संशोधक समस्या होय. म्हणजे साध्या आणि सरळ सोप्या शब्दामध्ये संशोधन समस्या म्हणजे त्या अभ्यास विषयाबद्दल किंवा एखाद्या घटनेबद्दल एखाद्या व्यवहाराबद्दल सदर संशोधक किंवा अभ्यासकर्ता अज्ञानी आहे आणि त्या अज्ञानातून त्याच्यासमोर जे बौद्धिक आणि व्यावहारिक प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नालाच काय म्हणतात संशोधन समस्या. म्हणून संशोधन समस्या ही एक शोधनाची प्रक्रिया आहे की संशोधन समस्या ही शोधनाची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये जेव्हा एखाद्या घटनेबद्दल एखाद्या व्यवहाराबद्दल एखाद्या बाबीबद्दल जी मानवाच्या अनुभव कक्षेमध्ये येते त्याबद्दल प्रश्नवाचक विधान तयार होतं प्रश्नवाचक विधान तयार होतं त्या विधानालाच संशोधन समस्या असं म्हटलं जातं. म्हणजे मानवाच्या अनुभव कक्षेमध्ये घडून येणाऱ्या घटना व्यवहार या संदर्भात जेव्हा बौद्धिक आणि व्यावहारिक पातळीवर प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानं प्रश्नवाचक विधान तयार होतात की दारिद्र्याची समस्या ही ज्वलंत आहे तिचा रोजगाराशी संबंध आहे त्यामुळं रोजगार निर्मिती आणि दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम आखताना या ठिकाणी दारिद्र्याचा रोजगाराशी अत्यंत जवळ संबंध आहे. ज्या देशामध्ये बेरोजगारीचे जास्त प्रमाण त्या देशात दारिद्र्याचं प्रमाण जास्त, ज्या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण कमी त्या देशात दारिद्र्याचं प्रमाण देखील कमी आढळून येतं. म्हणून सांगण्याचं की संशोधन समस्येची सरळ आणि साधी व्याख्या म्हणजे संशोधना म्हणजे एखाद्या घटनेबद्दल एखाद्या व्यवहाराबद्दल जेव्हा प्रश्नवाचक विधान तयार होतं ते विधान म्हणजे संशोधन समस्या होय. याला व्यावहारिक भाषेमध्ये अभ्यासासाठी निवडलेला विषय म्हणजे संशोधन समस्या होय. आपण शास्त्रीय संशोधन भाषेत त्याला रिसर्च प्रॉब्लेम असं म्हणतात आणि हे रिसर्च प्रॉब्लेम कसा उपस्थित होतो की रिसर्च प्रॉब्लेम कसा निर्माण होतो याला संशोधन समस्या असं म्हणतात की संशोधनासाठी विषय कसा सुनिश्चित होतो याला संशोधन समस्या असं म्हणतात. म्हणून जेव्हा मानव आपल्या सभोवताली निसर्ग आणि समाज व्यवस्थेत वावरत असताना त्याच्या सभोवताली ज्या ज्या घटना घडून येतात जे जे व्यवहार घडून येतात आणि तो त्याबद्दलचा अनुभव घेतो तेव्हा त्या विषयाबद्दल त्या व्यवहाराबद्दल त्या घटनेबद्दल त्या बाबीबद्दल त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यापैकी काही प्रश्न असे असतात की त्या प्रश्नांची उत्तरं त्याला माहीत नसतात. अशा वेळी त्या प्रश्नाची अधिक उत्तरं जाणून घेण्यासाठी तो काही विधानं तयार करतो. ते विधान म्हणजे संशोधन समस्या होय.
की सामान्य विषय निश्चिती, की संशोधक जेव्हा वावरत असतो तेव्हा एखाद्या विषयाकडे त्याचं लक्ष केंद्रित होतं, त्याला सामान्य अध्ययन क्षेत्र असं म्हणतात. त्या सामान्य अध्ययन क्षेत्रामध्ये असे अनेक पैलू असतात, असे अनेक बाबी असतात की त्या सामान्य विषय क्षेत्राचे असे अनेक अंग असतात. त्या विशिष्ट अंगाच्या अनुषंगानं, पैलूच्या अनुषंगानं जेव्हा संशोधका अज्ञानी असतो, अनभिज्ञ असतो, तेव्हा त्या बाबतीत प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न विधानाच्या स्वरूपात मांडणं म्हणजे संशोधन समस्या होय. म्हणून दोन्हीही व्याख्या पाहिल्या, टाउनशेड आणि कर्लिंग यांची व्याख्या पाहिली तर संशोधन समस्या म्हणजे दुसरं काहीही नाही. की टाउनशेड यांनी काय सांगितलं की निराकरणासाठी समोर आलेली समस्या म्हणजे संशोधन समस्या होय. की व्यावहारिक आणि बौद्धिक जीवनात, बौद्धिक पातळीवर, मानवाच्या बौद्धिक आणि व्यावहारिक पातळीवर निराकरणासाठी, सोडवणुकीसाठी जी समस्या उपस्थित होते ती समस्या म्हणजे संशोधन समस्या होय. आणि कर्लिंग यांनी काय सांगितलं की संशोधन समस्या म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, की समस्या म्हणजे एक विशिष्ट घटनेबद्दल, एखाद्या व्यवहाराबद्दल एक प्रश्नवाचक विधान म्हणजे संशोधन समस्या होय. म्हणून आपल्याला संशोधन समस्येचा पूर्ण अर्थ कळण्यासाठी एवढं की संशोधन समस्येचा अर्थ विचारात घेत असताना आपल्याला त्याचं की सामान्य अभ्यास क्षेत्रातून विशिष्ट पैलूच्या संबंधात जेव्हा प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानं संशोधक त्या प्रश्नाचं स्वरूप, त्या अभ्यासाचं उद्दिष्ट, त्याचा दृष्टिकोन सर्व विचारात घेऊन एखादं प्रश्नवाचक विधान तयार करतो, त्याला आपण संशोधन समस्या असं म्हणतो. म्हणून संशोधन समस्येचं उगमस्थान शोधणं आणि त्या उगमस्थानाच्या स्वरूपावरून एखादा प्रश्नवाचक विधान तयार करणं याला संशोधन समस्या असं म्हणतात. आणि मग संशोधन समस्येची निवड, तुमच्या तिथं आयडेंटिफिकेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम असंही त्या सिलेबसमध्ये आहे की संशोधन प्रक्रिया, की संशोधनासाठी सामान्य विषयाची निवड करणे हे संशोधन कार्यातील पहिली पायरी आहे. परंतु संशोधनासाठी निवडलेला विषय एकंदर संशोधकाच्या आवडीचा असतो अथवा त्याबाबत जाणून घेण्याची त्याची उत्सुकता असते. की संशोधक संशोधन समस्येची निवड कशाच्या आधारे करतो की त्याला एखाद्या विषयामध्ये रुची असते, आवड असते किंवा त्या विषयाबद्दल त्याला जाणून घेण्याची उत्सुकता असते, जिज्ञासा असते आणि त्यामधून तो संशोधन समस्येची निवड करत असतो. एखादा संशोधन समस्या अनुत्तरित किंवा एखादा प्रश्न किंवा समस्या अनुत्तरित असल्यास किंवा तिचं उत्तर सापडत नसल्यास, अनुत्तरित असल्यास तिचे उत्तर शोधून काढण्याचे आव्हान संशोधक स्वीकारतो आणि काही वेळा काळाची गरज म्हणूनही संशोधन केले जाते. की एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधणं त्याला आव्हानात्मक वाटतं, तेव्हा ते उत्तर शोधण्याचं आव्हान स्वीकारतो, तेव्हा संशोधन समस्या तयार होते. किंवा परिस्थिती सापेक्ष काही समस्या निर्माण होतात, त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा अभ्यास विषय हाताळला जातो तेव्हा संशोधन समस्येची उत्पत्ती होते. म्हणून कोहेन आणि नॅगल यांच्या मते व्यावहारिक आणि सैद्धांतिक अडचण निर्माण झाल्याशिवाय संशोधन कार्य सुरू होत नाही किंवा संशोधन समस्या निर्धारित होत नाही. की या दोन्ही अर्थ कोहेन यांच्या मते की व्यावहारिक आणि सैद्धांतिक पातळीवर अडचण निर्माण झाल्याशिवाय किंवा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय संशोधन कार्य निर्धारित होत नाही किंवा सुरू होत नाही किंवा संशोधन समस्या निश्चित होत नाही. संशोधन ज्या तथ्याच्या आधारे संशोधन समस्येचे निराकरण करावायचे आहे त्या तथ्यामधील कार्यकारण संबंध समजण्यासाठी संशोधन समस्या अधिक मार्गदर्शक ठरते. की संशोधन समस्या ही अशी बाब आहे की ज्या विषयाशी संबंधित आपण अभ्यास करणार आहोत त्या विषयाशी संबंधित जी काही तत्त्व आहेत, तथ्य आहेत,
त्याचं निराकरण कसं, त्याचं संकलन कसं करायचं, काय करायचं, त्याचं विश्लेषण कसं करायचं, त्यामधील कार्यकारण संबंध कसा निश्चित करायचा, यासाठी मार्गदर्शन करणारी बाब म्हणजे संशोधन समस्या. म्हणजे संशोधकाला संशोधन कार्यात तथ्याचं संकलन कशा स्वरूप किंवा कोणत्या स्वरूपाची तथ्य लागतात, प्राथमिक स्वरूपाचं लागतं का दुय्यम स्वरूपाचं लागतं, ते तथ्य गोळा करण्यासाठी कोणत्या पद्धती आणि कोणत्या तंत्राचा अवलंब करावा लागेल, त्या तथ्याचं विश्लेषण करून कार्यकारण संबंध तथ्यामधील कसा स्पष्ट करता येईल, यासाठी संशोधन समस्या संशोधकाला मार्गदर्शन करते. म्हणून संशोधन कार्यामध्ये संशोधन समस्येला अतिशय महत्त्व दिलं जातं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर संशोधकाची आवड निवड, संशोधकाची जाणून घेण्याची तीव्र इच्छा, सामाजिक आणि व्यावहारिक पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्याची गरज आणि सैद्धांतिक यामुळे व्यावहारिक गरज यातून संशोधन विषय निर्माण होतो. म्हणजे संशोधन विषयाची निर्मिती कशी होते यावरून संशोधन समस्या सुचते, अभ्यासासाठी विषय निर्धारित होतो. म्हणून संशोधकासमोर निर्माण होणारी एखादी सैद्धांतिक अडचण म्हणजे संशोधन समस्या असे म्हणता येईल. ही संशोधकासमोर निर्माण होणारी एखादी सैद्धांतिक अडचण किंवा व्यावहारिक समस्या म्हणजेच संशोधन समस्या होय असंही म्हणता येईल. कारण सिद्धांतात वर्णन केलेले स्थिती, निष्कर्ष आणि प्रस्थापित स्थिती यात विरोधाभास असतो. की आपण मागणीचा नियम अभ्यासत असताना मागणीच्या नियमामध्ये तो सिद्धांत आहे. त्यांनी विशिष्ट परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूची किंमत बाजारात वाढली तर तिची मागणी कमी होते आणि कमी झाली तर तिची मागणी वाढते हे सांगते. परंतु हा नियम प्रत्येक परिस्थितीत लागू होतो की नाही हे जर संशोधकाला प्रश्न निर्माण झाला की तुमच्या कनिष्ठ दर्जाच्या वस्तू असतील की त्या बाजारात कनिष्ठ दर्जाच्या की व्यक्तीचं उत्पन्न कायम असताना कनिष्ठ दर्जाच्या वस्तूच्या किमती वाढल्या तरी तिची मागणी वाढत नाही किंवा कमी होत नाही आणि किंवा कमी झाल्या तर तिची मागणी वाढत नाही असा तो म्हणजे मागणीचा विरोधाभास हे आपल्याला पण आणि त्यामधून संशोधन करण्याचे की मागणीचा नियम प्रत्येक वस्तूच्या बाबतीत बाजारातील प्रत्येक परिस्थितीमध्ये तसाला तसा लागू होत नाही. त्यामधून देखील संशोधनासाठी विषय सुचतो. म्हणून सैद्धांतिक आणि व्यावहारिक पातळीवर ज्या वेळेस अडचण समस्या निर्माण होते त्या समस्येतून जे संशोधनाचा विषय सुचतो त्याला संशोधन समस्या असं म्हणतात. म्हणून आपल्याला दुसरं जर पाहायचं असेल तर प्राध्यापक सुधीर बोधनकर यांच्यामध्ये अभिपेरणीचा स्वर्णमध्य सिद्धांत कर्मचाऱ्याची उत्पादकता वाढवण्यासाठी पेरणीचे स्वरूप असते असे सुचवतो. परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी नसते आणि त्या परिस्थितीमधून संशोधनासाठी नवीन विषय सुचतो. म्हणजे की एखाद्या प्रस्थापित सिद्धांत वर्तमान परिस्थितीत तशाला तसा लागू पडत नसेल आणि त्यामधून जर प्रश्न निर्माण झाला असेल तरी त्या प्रश्नामधून संशोधन समस्या निश्चित होते. म्हणून व्यावहारिक सैद्धांतिक आणि व्यावहारिक पातळीवर जे प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नाचे जाणून घेण्याची जेव्हा तीव्र इच्छा निर्माण होते त्यामधून जे काही प्रश्नार्थक विधान तयार होतं त्या प्रश्नार्थक विधानालाच संशोधन समस्या म्हणतात. की मानवाच्या अनुभव कक्षेत घडून येणाऱ्या घटना समस्या व्यवहार यांच्या संदर्भात जेव्हा प्रश्नवाचक विधान तयार केलं जातं त्या विधानालाच संशोधन समस्या असं म्हटलं जातं. संशोधन समस्याचं निर्धारण म्हणजेच संशोधन समस्येचं सूत्रण की तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे की संशोधन समस्या
संशोधन समस्येचा अर्थ, संशोधन समस्येचं निश्चिती आणि संशोधन समस्येची निवड असा पहिला घटक आहे की एखाद्या संशोधनासाठी संशोधन विषय कसा निर्धारित केला जातो, म्हणजे त्या विषयाचं सूत्रण कसं केलं जातं हे देखील संशोधन समस्येच्या निर्धारणाचा भाग आहे, आयडेंटिफिकेशनचा भाग आहे. त्यालाच आपण संशोधनाच्या भाषेमध्ये फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम असं म्हणतो. म्हणून संशोधन समस्येची निवडीची प्रक्रिया ही अत्यंत जशी वरकरणी सोपी वाटत असली तरी ती किचकट आहे. सैद्धांतिक पातळी पद्धतीने संशोधन करताना किंवा शास्त्रीय संशोधन करावयाचं असेल तर आपल्याला संशोधन समस्येची निवड करावी लागते आणि ही संशोधन समस्येची निवड ही शोधनाची प्रक्रिया आहे की ती कशामधून शोधून काढावी लागते तर व्यवहारामध्ये ज्या काही घटना घडतात, जे काही अनुभव येतात आणि त्यामध्ये जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नाच्या अनुषंगानं जेव्हा संशोधकापुढे काही विधानं तयार होतात त्या विधानालाच आपण संशोधन समस्या म्हणतो. आणि ही संशोधन समस्येची निवडीची प्रक्रिया सिलेक्शन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम ही अत्यंत किचकट आहे. असं की डार्विन यांच्या मते की प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा प्रश्न कोणते कशा स्वरूपाचे आहेत हे शोधून काढणे अतिशय कठीण आणि अवघड आहे. की उत्क्रांतीवादाचा जनक की ज्यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला एडविन डार्लिंग ओरिजिन ऑफ पीसीज यांनी असं की संशोधन समस्येचं महत्त्व स्पष्ट करताना असं म्हटलं की एखादा संशोधन समस्या निर्माण करणं किंवा प्रश्न निर्माण करणं, एखाद्या घटनेबद्दल एखाद्या व्यवहाराबद्दल प्रश्न निर्माण करणं यापेक्षा तो प्रश्न कोणता आहे, कशा स्वरूपाचा आहे, त्या प्रश्नामुळं काय परिणाम होतात याचं विश्लेषण करणं अतिशय कठीण आहे. म्हणून संशोधन समस्येच्या निवडीची प्रक्रिया अतिशय कठीण मानली जाते. की वरकरणी सहज संशोधनासाठी एखादा विषय सुचणं आणि मग त्या विषयाच्या अनुषंगानं संशोधन करत असू तर पुढील संशोधन कार्यामध्ये फार मोठ्या अडचणी येतात. म्हणून संशोधन समस्येच्या शोधनातून म्हणजे संशोधन प्रक्रिया ते संशोधन समस्येच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण विचारात घेऊन जर तुम्ही संशोधनासाठी विषय निश्चित केला असेल तर ते संशोधन कार्य कमी वेळेमध्ये अधिक चांगल्या रीतीने अधिक परिणामकारकरित्या पार पाडता येतं. जर तुम्ही शास्त्रीय पद्धतीनं संशोधन समस्येची निवड आणि सूत्रण केलं नाही तर तुमच्या संशोधन कार्यामध्ये अनेक अडथळे येतात, अनेक समस्या निर्माण होतात आणि त्यामुळं संशोधन कार्य यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून शास्त्रीय संशोधनाची पहिली पायरी म्हणजे संशोधन समस्येची निवड करणं आणि संशोधन समस्येचे सूत्रण करणं ही आहे. म्हणून कुठल्याही संशोधन कार्यामध्ये संशोधन समस्येची निवड आणि सूत्रण याला अतिशय महत्त्व दिलं जातं. जर संशोधन कार्याच्या सुरुवातीलाच संशोधन समस्येची निवड व्यवस्थित केली असेल, तिचं सूत्रण व्यवस्थित केलं असेल तर पुढील कार्य अतिशय सुरळीत पार पाडलं जातं. संशोधकाला यामुळं वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं. म्हणून शास्त्रीय संशोधनाच्या पहिल्या पायरीमध्ये संशोधन समस्या आणि संशोधन समस्येचं सूत्रण या बाबीला अतिशय महत्त्व दिलं जातं. म्हणून डार्विन की संशोधन दृष्टीने अभ्यासण्याची सुरुवात ही संशोधन समस्येची निवड आणि तिचं सूत्रण यापासून होते. संशोधन विषयाची उद्दिष्ट हे विधानाच्या स्वरूपात प्रगट करणे म्हणजे संशोधन समस्येचं सूत्रण होय. की संशोधन समस्येची उद्दिष्ट की एकदा आपण संशोधनासाठी सामान्य विषय क्षेत्र निवडलं किंवा सामान्य अभ्यास क्षेत्र निवडलं, त्या सामान्य अभ्यास क्षेत्रामधून अभ्यासाच्या उद्दिष्टानुसार अनेक विषय सुचत असतात आणि त्या अनेक विषय उद्दिष्टाच्या अनुषंगाने जे उद्दिष्ट म्हणजे विचारात घेतलेले आहेत, अभ्यासाची जी उद्दिष्ट आहेत किंवा त्या समस्येकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे यामधून वेगवेगळे विषय संशोधनासाठी सुचतात आणि त्या उद्दिष्ट जेव्हा विधानाच्या स्वरूपात आपण मांडतो
की त्या संशोधन समस्या म्हणजे संशोधनासाठी विषय निश्चित केल्यानंतर त्या अभ्यास विषयाची तुमची काय उद्दिष्ट आहेत ती विधानाच्या स्वरूपात जेव्हा आपण मांडतो त्यालाच आपण संशोधन समस्येचं सूत्रण म्हणतो. संशोधन कार्यात संशोधन समस्येच्या निवडी इतकंच महत्त्व समस्या सूत्रणाला दिलं जातं. म्हणून सांगण्याचं तात्पर्य की संशोधन विषयाचे किंवा संशोधन विषयाच्या अभ्यासाचे उद्दिष्ट विधानाच्या स्वरूपात प्रगट करणे म्हणजे समस्येचं सूत्रण होय. संशोधन पद्धती ही शास्त्र आहे आणि या दृष्टीनं संशोधन समस्येच्या सूत्रणाची प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. की संशोधन पद्धती जर शास्त्र असेल तर त्या दृष्टीनं संशोधन समस्येची प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. संशोधनासाठी किंवा अभ्यासासाठी निवडलेला विषय निवड करणे हे जरी अतिशय वरकरणी सोपं कार्य वाटत असलं तर खरी संशोधन कार्यातील तीच समस्या आहे. तुम्ही सुरुवातीलाच अभ्यासाचा विषय व्यवस्थित निवडला नाही तर तुमचं संशोधन अनेक अडथळे येतात आणि ते चांगल्या दर्जाचं पूर्ण होत नाही. म्हणून हा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. या पुढच्या भागामध्ये आपण संशोधन समस्येच्या निवडीची प्रक्रिया आणि तिचे टप्पे विचारात घेणार आहोत आणि तिचं महत्त्व आज या ठिकाणी थांबू. धन्यवाद.